विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला निवडक मराठी गद्य पेपर क्रमांक 5 ऑप्शनल मराठी सत्र तिसरे BA द्वितीय वर्षीय अर्थात BA SY ऑप्शनल अभ्यासपत्रिका क्रमांक 5 निवडक मराठी गद्य या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेतील आपला शेवटचा पाठ राहिलेला आहे. त्या पाठाचं नाव आहे वैदिक परंपरेची घमेंड. या पाठाचे लेखक डॉक्टर आह साळुंखे आहेत. आणि मागच्या तासिकेला आपण या पाठाचा प्रारंभ केलेला आहे आणि त्या पाठाची सुरुवात ही कशा पद्धतीने झालेली आहे त्याचाही आपण विचार केलेला आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर आह साळुंखे एक मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठं नाव आहे. नुसतं मोठं व्यक्तिमत्व, मोठं नावच नाही, तर डॉक्टर आह साळुंखे सर समाजासाठी, उपेक्षित वर्गासाठी, वाचक वर्गासाठी, सर्वच स्तरातल्या माणसासाठी, समाजासाठी अहोरात्र काम करणारं व्यक्तिमत्व आहे. लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे, लोक शहाणी झाली पाहिजेत आणि लोकांना एक चांगला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही तळमळ घेऊन डॉक्टर आह साळुंखे सर रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांनी ग्रंथलेखन व व्याख्यानातून पुरोगामी विचाराची मांडणी ते करत आहेत, करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक फक्त व्याख्यानच देतात, पण ती व्याख्यानं, तो विचार काही काळानंतर तो नाहीसा होतो, पुसून जातो. असं न होता आपण जे बोलतो, आपण जे मांडतो ते कुठेतरी लिखित असलं पाहिजे. म्हणून डॉक्टर आह साळुंखे सर व्याख्यानाबरोबर, विचाराबरोबर ग्रंथाची मांडणीसुद्धा करतात, ग्रंथलेखनसुद्धा करण्याचं काम करतात. एकाच वेळेस ग्रंथलेखन व व्याख्यान या दोन्हीच्या सुरेख संगमातून डॉक्टर आह साळुंखे सर पुरोगामी विचाराची मांडणी प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने ते करत आहेत. आणि म्हणूनच परिवर्तनवादी चळवळीला गती मिळत आहे आणि गतिमान करण्याचं काम डॉक्टर आह साळुंखे सर करत आहेत. आता परिवर्तनवादी चळवळी, पुरोगामी चळवळी, ज्या चळवळी आहेत, तुम्ही जर वाचन करत असाल, तुम्ही जर ऑफलाईन तासिका करत असाल, ऑनलाईन तासिका करत असाल, तर तुमच्या लक्षात येईल मुलांनो. मी असेल, आणखी कोणीही प्राध्यापक असेल, कितीही ओरडून सांगण्याचा जर प्रयत्न केला, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळी अशा असतात, अशा असल्या पाहिजेत, सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे, असं कितीही मी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या लक्षात येणार नाही. जोपर्यंत तुम्ही या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणार नाही, सहभागी होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला चळवळी काय असतात, चळवळीची गोडी काय असते, हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि या दिशेने वाटचाल करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. डॉक्टर आह साळुंखे सर मराठी विश्वकोशामध्ये, मी सुरुवातीला सांगितलं, डॉक्टर आह साळुंखे सर हे खूप मोठं नाव आहे. विश्वकोशाचे काही खंड आहेत मुलांनो. खंड 1, खंड 2, खंड 3, खंड 4, 5, 10, 12 असे 15-20 पर्यंत खंड आहेत मुलांनो मराठी विश्वकोशाचे. आणि हे मराठी विश्वकोशाचे खंड महाराष्ट्र शासन प्रकाशित करत असते. मराठी विश्वकोश या विश्वातली, या जगातली सर्वच माहिती मराठी भाषेमध्ये लिहून ठेवण्याचं काम शासनाच्या वतीने केलं जातं.
आणि त्यामध्ये वेगवेगळे लेखक, वेगवेगळे साहित्यिक, त्या विषयातले पारंगत, त्या विषयातले निष्णात लोक ते लिहिण्याचं काम करतात. प्रत्येकाला वेगवेगळा विषय, वेगवेगळी जबाबदारी, वेगवेगळं टायटल दिलं जातं. आणि या विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये, या विश्वकोशाच्या योगदानामध्ये डॉक्टर आहा साळुंखे सरांचं सुद्धा एक महत्त्वाचं नाव आहे. अनेक माणसं विश्वकोश निर्मितीमध्ये त्यांचे हातभार लागलेले आहेत, त्यांची मदत झालेली आहे. या विविध मान्यवरांच्या, अभ्यासकांच्या, विचारवंतांच्या मदतीनेच विश्वकोशाची निर्मिती होते. आणि या मराठी विश्वकोशामध्ये तुलनात्मक धर्मशास्त्र व संस्कृत विषयात 100हून अधिक नोंदी लेखन करण्याचं काम डॉक्टर आह साळुंखे सरांनी केलेलं आहे. मुलांनो, साधं आपल्याला एक लेख लिहिणं होत नाही एक संशोधनात्मक पेपर लिहायचा म्हटलं तर 4-8 दिवस आपल्याला त्यासाठी द्यावे लागतात. तेव्हाच कुठेतरी एक संशोधन पेपर, एक रिसर्च पेपर लिहून पूर्ण होतो. आणि त्याने मराठी विश्वकोशामध्ये लिहायचं म्हटल्यानंतर त्यासाठी वाचन, त्यासाठी चिंतन, लेखनाची बैठक, मांडणी ही फार महत्त्वाची असते. तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाचे परीक्षा द्यायलाच तुम्हाला फार आवडतं. बरेच विद्यार्थी वेगवेगळे कारणंसुद्धा सांगतात, सर मला वेळच नाही, मला हेच नाही, मला तेच नाही, याची वही देता का, त्याची वही देता का, तुम्हाला काय सांगावं सर. अशा प्रकारची अनेक कारणं या निमित्ताने असतात. मग अशा मराठी विश्वकोशामध्ये काम करण्यासाठी व्यक्तीसुद्धा तेवढ्याच क्षमतेचा, तेवढ्याच तोडीचा असावा लागतो, तरच विश्वकोशामध्ये नोंदी करता येतात, अन्यथा नोंदी करता येत नाहीत. आणि हे महत्त्वाचं काम, मूलभूत काम डॉक्टर आहा साळुंखे सरांनी केलेलं आहे. 2009च्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे डॉक्टर आहा साळुंखे सर अध्यक्ष होते. मुलांनो, ही महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती जी आहे ही महाराष्ट्र शासनाची समिती आहे. आणि या समितीचं, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचा अध्यक्ष होण्याचा मान, होण्याची संधी, सन्मान ही सर्वांना भेटत नाही. काही महत्त्वाच्याच व्यक्तीला मिळतात. ज्या व्यक्तींचं काम आहे, ज्या व्यक्तींचं कार्य आहे, जो व्यक्ती अशा पद्धतीचं नेतृत्व करू शकतो, अशाच व्यक्तींची या ठिकाणी निवड होते. म्हणूनच 2009च्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर आहा साळुंखे सर झालेले आहेत. त्यांनी वैदिक परंपरेची काटेकोर चिकित्सा करत ग्रंथलेखन केलेलं आहे. कसंही लेखन करायचं म्हणून त्यांनी केलेलं नाही. नुसता काही लोकांना एक फॅड असतो, एका ग्रंथानंतर दुसरा ग्रंथ, दुसरा ग्रंथ, तिसरा ग्रंथ, यावर्षी एक ग्रंथ प्रकाशित झाला की दुसऱ्या वर्षी तो ग्रंथ आलाच पाहिजे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो ग्रंथ प्रकाशित होण्यासाठी मग अनेक तडजोडी केल्या जातात, अनेक कॉम्प्रोमाइज केलं जातं, परंतु ग्रंथ आला पाहिजे. इतके वर्ष इतके ग्रंथ, अशा प्रकारची लोकांची रणनीती असते. परंतु डॉक्टर आहा साळुंखे सरांची रणनीती त्या पद्धतीची नाही. अतिशय दमदार, अतिशय सावकाश, फील्ड वर्क करून त्या ग्रंथाचं लेखन, त्या ग्रंथाची मांडणी, आणि तीही मांडणी वैदिक परंपरेची काटेकोर चिकित्सा करत डॉक्टर आहा साळुंखे सरांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा कोणताच ग्रंथ असा ढोबळ सरसकट त्यांनी ग्रंथाचं लेखन केलेलं नाही. अतिशय सखोल चिकित्सा करून, काटेकोरपणे चिकित्सा करून त्यांनी ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे वैदिक परंपरेची काटेकोर चिकित्सा ग्रंथाचं लेखन डॉक्टर आहा साळुंखे सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मानवतावादी, समाजक्रांतिकारक, लोकायत विचारांचे भाष्यकार म्हणून त्यांचा परिचय आपल्याला करून घ्यावा लागतो. मानवतावादी, समाजक्रांतिकारक म्हणजे समाजामध्ये बदल झाला पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. समाजक्रांतिकारक, लोकायत विचारांचे भाष्यकार म्हणजे डॉक्टर आहा साळुंखे सर आहेत. डॉक्टर आहा साळुंखे सर याशिवाय सत्यशोधकी, प्राच्य पंडित व धर्माभ्यासक म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येतं. डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या बाबतीमध्ये अनेक विचार आपल्याला मांडता येतात.
जेवढ्या विचाराची मांडणी करावी तेवढे विचार डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या बाबतीमध्ये कमी पडतात. इतकं व्यापक प्रगल्भ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, प्रगल्भ विचारांचा लेखक म्हणजे डॉक्टर आहा साळुंखे सर आहेत. त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि विज्ञान निष्ठा मूल्यांचा विचार आपल्याला पानोपानी जागोजागी पाहायला मिळतात. आणि ही सर्व हा सर्व विचार, ही सर्व मूल्ये त्यांनी ग्रंथाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ते करत आलेले आहेत. आज सध्या आहा साळुंखे सर खूप थकलेले आहेत. सध्या कुठेही त्यांचे कार्यक्रम, त्यांचे व्याख्यान ऐकायला मिळत नाहीत, पाहायला सुद्धा मिळत नाहीत. याचाच अर्थ डॉक्टर आहा साळुंखे सर खूप थकलेले आहेत. आजही जिवंत आहेत, हयात आहेत, खूप थकलेले आहेत मुलांनो. डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या विचारांचा, डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या ग्रंथाचा प्रचंड मोठा एक वाचक वर्ग आहे. त्यांच्या लेखनाला, त्यांच्या ग्रंथाला एक उंची आहे, एक गुणवत्तापूर्ण आयाम आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वाचक वर्ग त्यांच्या ग्रंथाला आहे. डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या ग्रंथाचं अनेक माणसं पारायणसुद्धा करणारी आहेत, पारायणसुद्धा केलेली आहेत. डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या लेखनाची मांडणी समजून घेण्याचं काम डॉक्टर आहा साळुंखे सरांनी, डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या ग्रंथाची मांडणी समजून घेण्याचं काम अनेक वाचक वर्ग करत आहेत. अशा प्रकारचे मूलभूत लेखन, मूलभूत विचार मांडण्याचं काम डॉक्टर आहा साळुंखे सर आपल्या विचाराच्या माध्यमातून करत आहेत. डॉक्टर आहा साळुंखे सर अनेक ग्रंथ लिहिले आहेत मुलांनो. त्यांच्या ग्रंथाची या ठिकाणी नोंदही मी या ठिकाणी केलेली आहे. डॉक्टर आहा साळुंखे सर आपल्या वाणीतून देश विदेशातही त्यांचा विचार, त्यांच्या विचाराचा प्रसारित झाला, जागर सुद्धा झालेला आहे. डॉक्टर आहा साळुंखे सर काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये आस्तिक शिरोमणी चारवाक, त्यानंतर एकलव्य, शंभूक आणि झलकरीबाई, त्यानंतर गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो, त्यानंतर चारवाक दर्शन, विद्रोही तुकाराम, धर्म की धर्मापलीकडे, बळीवंश, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि धर्म, महात्मा फुले आणि शिक्षण, हिंदू संस्कृती आणि स्त्री, शिवराय, संस्कार आणि शिक्षण, महाभारतातील स्त्रिया भाग 1, भाग 2 आणि वादांची वादळे अशी मोठी ग्रंथसंपदा त्यांनी लिहिलेली आहे. डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या ग्रंथाच्या नावातच, ग्रंथाच्या शीर्षकामध्ये, टायटलमध्येच प्रचंड मोठा अर्थ दडलेला आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव उच्चारल्यानंतरच लक्षात येतं की डॉक्टर आहा साळुंखे सरांनी त्यामध्ये काय लिहिलेलं असेल, काय मांडलेलं असेल, हा ग्रंथ इतर ग्रंथापेक्षा किती महत्त्वाचा असेल. अनेक अंदाज, अनेक निरीक्षणं आपल्या या ठिकाणी नोंदवता येतात. अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण, गुणवत्तायुक्त ग्रंथसंपदा डॉक्टर आहा साळुंखे सरांनी लिहिलेली आहे. आणि ही सर्वची सर्व ग्रंथसंपदा ही संशोधनात्मक ग्रंथसंपदा आहे मुलांनो. कुठेतरी एका खुर्चीवर बसून 4 भिंतीच्या आत वेगवेगळे संदर्भग्रंथ हाताळून आहा साळुंखे सरांनी
पुस्तकं ग्रंथ लिहिलेली नाही, तर निरीक्षणांती प्रत्यक्ष संशोधनातून फील्डवर करून या ग्रंथाची ते निर्मिती केलेली आहे. डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या आपण ग्रंथाचा विचार केलेला आहे. आता आपण डॉक्टर आहा साळुंखे सरांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. काही वानगी दाखल या ठिकाणी मी त्यांच्या पुरस्काराची या ठिकाणी मी नोंद करू इच्छितो. डॉक्टर आहा साळुंखे सर यांच्या वैचारिक कार्य पाहून यांच्या वैचारिक कार्याची नोंद घेऊन अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय मुंबईचा महाकवी अशोक घोष जीवनगौरव पुरस्कार सुद्धा आहा साळुंखे सरांना मिळालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉक्टर राम आमटे पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. शिवाजी विद्यापीठाचा प्रतापसिंह महाराज भोसले पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि याशिवाय अनेक पुरस्कार, अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष छोट्या मोठ्या आहा साळुंखे सर राहिलेले आहेत. डॉक्टर आहा साळुंखे सरांनी अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीचा त्यांनी नकार सुद्धा दिलेला आहे. अनेक पुरस्कारांना सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे. कारण एखादा पुरस्कार घेणं, एखादा पुरस्कार स्वीकारणं आणि एखाद्या संमेलनाचा अध्यक्ष होणं हे सत्सक विवेक बुद्धीनेच आहा साळुंखे सर निर्णय घेतात. पुरस्कार देणारी एखादी समिती, एखादा फाउंडेशन, एखाद्या सेवाभावी संस्था ती कशी आहे, ती काय काम करते, कशाच्या संदर्भामध्ये काम करते, त्यांचं योगदान काय आहे याचा विचार करून अनेक पुरस्कार त्यांनी घेतलेले आहेत आणि नकारही दिलेला आहे. अशा प्रकारचे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आहा साळुंखे सर आहेत. फक्त एकाच गोष्टीची या ठिकाणी मी नोंद करू इच्छितो. विचारवंत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. त्यांना अनेक संमेलनाचे अध्यक्षपदं मिळालेली आहेत, त्यांनी स्वीकारलेली सुद्धा आहेत. अशा प्रकारचे एक महत्त्वाचं नाव डॉक्टर आहा साळुंखे सर आहे. वैदिक परंपरेची घमेंड या पाठाचे लेखक डॉक्टर आहा साळुंखे सर आहेत. आपण आता प्रत्यक्ष या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. तो पाठ कसा आहे, कशा पद्धतीने त्या पाठाची मांडणी केलेली आहे, आपण प्रत्यक्ष उद्याच्या तासिकेला आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. आजपर्यंत आपण ऑनलाईन 2 तासिका घेतलेल्या आहेत मुलांनो. वैदिक परंपरेची घमेंड पाठ आणि लेखकाच्या प्रस्तावनेचाच आपण 2 तासिकेमध्ये विचार केलेला आहे. आणि प्रत्यक्ष आपण पाठाला आपण उद्याच्या तासिकेला सुरुवात करणार. तोपर्यंत धन्यवाद.